नमस्कार. मी संजय सोमेराव किणीकर, माहिती अधिकार कार्यकर्ता, अक्कलकोट तालुका, सोलापूर जिल्हा, मराठवाडा. जवळपास पाण्यातच आहे. मुख्यमंत्रीद्वारे मंत्रिमंडळ, खासदार महोदय, आमदार महोदय पाणी वगैरे हे त्यांच्या पद्धतीने करत आहेत. पण करताना मदत पोचती आहे, पण मदतीचं बघायला गेलं तर जसं पोचायला पाहिजे तसं अजूनही पोचत नाहीये. त्यामुळं राज्य सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे, कारण परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा प्रसंग ओढवतोय. कारण आज सकाळीच मी बातमीला बघितलं की मराठवाड्यातली काही धोक्याची नदी देखील धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेलेली आहे. तर हा महाराष्ट्र राज्यासाठी एक चेतावणी असेल की आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर महाराष्ट्र सरकारपर्यंत पोचायचं काम हे पुढाऱ्यांचं आहे. पुढाऱ्यांनी त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि जे आपण पालकत्व घेतलेलं आहे ते पालकत्व आपण पूर्ण केलं पाहिजे. तसं बऱ्याच ठिकाणी बघतोय की सर्व पुढारी जे काय स्थानिक आमदार असतील, फक्त खासदार कुठं दिसत नाहीये. खासदार ताई तुम्ही कुठे असाल तिथून आहे ना, कदाचित तुम्ही अक्कलकोट वगैरे पाहणी करावं असं अपेक्षा व्यक्त करतो. कारण तुम्हाला खासदार बनवताना अक्कलकोटची पण मतं पडलेली आहेत. आज अक्कलकोट संकटात असताना तुम्ही कुठं आहात ते दिसत नाही आम्हाला. तर मी विनंती करतोय, हा का राजकीय भाग नाही, हा राजकीय स्टेज नाही आहे, पण आज मदतीची गरज अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक रहिवाशीला आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. त्यामुळं मी आज विनंती करतोय की आपण कुठं असाल तिथून मदतीसाठी प्रयत्न करावं. कारण तुमचा एकही स्टेटमेंट मी आजपर्यंत बघत नाहीये. तुम्ही कुठं मदत करताय, कुणाला करताय ते देव जाणो. खासदार म्हणून तुमचंही काही ह्या जिल्ह्यावरती काम आहे. त्यामुळे मी अपेक्षित करतो, अपेक्षित म्हणजे तुम्हाला निवडून देण्यामागचा उद्देशच हा आहे की कर्तव्य करायची वेळ तुमची आलेली आहे. तर मी आपणास सांगू इच्छितो की आपण आपल्या कर्तव्याला जागा. लोक उद्या तुम्हाला तुमच्या मतदानाला वगैरे तेव्हा जागतील. पण आज गरज आहे शेतकऱ्याला. ज्या शेतकरी बिस्किट पुड्यासाठी लाईनीमध्ये थांबलेला मी बघतोय, तर मला असं राहत नाहीये की बाबा ज्या शेतकऱ्याला मदत पोचली पाहिजे. गेली 15-20 दिवस झाले आम्ही झगडतोय. अक्कलकोट तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस किणी मंडळात नोंदवलेला गेलेला असताना देखील अजून पण जो मदतीची अपेक्षा आहे ती अपेक्षा अजूनही पूर्ण होताना दिसत नाहीये. आणि जी पोचणं गरजेचं आहे ते पोचणं तुटपुंज्या स्वरूपातली कुठं कुठं पोचत आहे. कधी कधी तरी बघितलं की NDRFची काय ती बोट आहे, बोट मध्येच पंक्चर झालेली ऐकलं होतं मी. पण सुविधा जर व्यवस्थित भेटल्या तर नक्कीच मदत कार्य चांगलं होऊ शकतं. त्यामुळे मी आमदार, खासदार जे अक्कलकोट तालुका, सोलापूर जिल्ह्यातील, मराठवाड्यातील जे काय असतील पुढारी, त्यांनी वेळीच लक्ष घालून वेळीच त्यांनी ह्या गोष्टीकडं आणि सुरक्षेकडे पाहणं खूप गरजेचं वाटतं. कारण हे खूप काळाची गरज आहे हो. आज संकट आमच्यावर आलेली आहेत. उद्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यावर आल्यानंतर तुम्ही असंच स्वस्त बसणार का? मी बघतोय प्रतिक्रिया हे सगळं पाहतोय, पण पाहण्यामधून मला रस नाहीये तुमच्या प्रतिक्रिया आणि राजकारणाचं जे काय आहे स्टेटमेंट ऐकायची माझी इच्छा नाहीये. फक्त मला बोलायचं आहे की आज शेतकरी राजा जो म्हणतो तो राजा खरोखरच एवढं भयंकर अवस्थेत पोचलेला आहे की तिथे त्यांना मदत पोचणं आवश्यक वाटतं आणि त्यांच्या जीविताला जे धोका आहे त्यांना सुरक्षित करणं आवश्यक वाटतं. त्यामुळे सुसज्ज सेवा, व्यवस्था, सुविधा पुरवणं गरजेचे आहेत. त्यामुळे मी सर्वांना एकच विनंती करीन की प्लीज राजकारण बाजूला ठेवून, राजकारणाने कुठलाही शेतकरी वाचणार नाहीये अथवा त्याला मदत पोचणार नाहीये. त्यामुळं प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जो काम करेल तेव्हाच ते कामाचं त्याला मोबदला मिळण्यासारखं होईल आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळेल. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की माझ्या तालुक्यात आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी व इतर जे 10 तालुक्यातील आमदार असतील, आपण काम करताय, नाही म्हणत नाही, मी तुम्हाला दोष देत नाही. पण गेली 15 दिवस झाले आहेत ह्या घटनेला आपण पाहतोय आणि असंच पावसाचं रौद्ररूप धारण करताना बघतोय. मराठवाड्यात धोक्याची घंट्याच्या पुढची घंटा वाजायला लागली. अजून कुठली घंट्याची गरज पडते आहे की या सरकारला, की कुठली वाट बघते ही सरकार की बाबा जेणेकरून मदत तेव्हा पोचू. अरे मदतीला सुरुवात झाली पाहिजे ना. मी ऐकलं होतं पैसे येऊन पडले कुठं पडले ते पैसे, कुणाकडे गेले, कसं गेले?
थोडी थोडी मदत पोचवा, कारण गरजेची आहे. आज तुम्ही मदत नाही पोचवलं, मी सांगू इच्छितो की श्रीमंत असो गरीब असो, सर्व शेतकऱ्याचे हाल झालेलेच आहेत, सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालेलंच आहे. त्यामुळं कुठले नियम अटी शर्ती तुम्ही बघत आहात का? तुम्हाला दिसत नाही, डिस्प्ले होत नाही का? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही दौरे केल्यानंतर तुम्हाला कळत नाही का की बाबा जेणेकरून मी पाहणी केल्यानंतर लक्षात असे आलेले आहेत की ही खरोखर देणे गरजेचं आहे. आणि आज प्रकर्षाने जाणवते आहे कर्जमाफीचे. मुख्यमंत्री साहेब आणि सर्व तमाम जे काही महाराष्ट्रातील आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, विनंती आहे, शेवटी PM फंडातून तरी तुम्ही घेऊन कर्जमाफी ही करणं आवश्यक वाटते मला. कारण काय झालेलं आहे, आजचं जे काय आहे हे परत जेवढे पुढारी असतील तेवढे पुढाऱ्यांच्या नशिबी परत हे असे कर्म देखील येणार नाहीयेत. आज तुम्हाला संधी उपलब्ध झालेली, आज कर्म करा, कदाचित तुम्हाला याचंही फळ उद्या भेटेल. आज जर तुम्ही निवडून येऊन कर्म नाही करत असाल तर याचंही फळ तुम्हाला नक्की लिहून ठेवलेलं आहे आणि तो मिळणार म्हणजे मिळणार आहे. पण आज जो काही शेतकरी राजा आहे त्याला असं बिस्किटासाठी लाईनवर उभं करू नका. त्याची गरज बघा, त्याची लेकरं बाळं बघा, त्याच्यावर येणारं संकट पहा आणि त्याच्यावर आलेलं संकटाचं तुम्ही थोडंसं तरी वस्तुस्थितीचं दर्शन घ्या. अहो, त्याच्या शेळ्या, त्याच्या मेंढ्या, त्याच्या कोंबड्या, त्याच्या जनावरं, त्याची मुलं, त्याची बायको, त्याचा संसार, ह्याचं जरासं तरी भान ठेवा. कदाचित तुम्ही कर्तव्यापासून आज मुकलात तरीही तुम्हाला माफ करणार नाहीत. आज गरज आहे मित्रांनो, तमाम माझ्या सोलापूर जिल्ह्यातले युवक असतील, मराठवाड्याचे युवक असतील, आज कुठला ब्रँड म्हणून त्याच्यावर फोटो छापून आम्हाला मदत द्यायची नाहीये. ज्याला ज्या पद्धतीत मदत पोचवायची आहे त्याच्या गावापर्यंत असो, त्याच्या तालुक्यापर्यंत असो, त्याच्या जिल्ह्यापर्यंत असो, त्यांनी ती पोचवलं पाहिजे. संपत्ती कुणासाठी कमवलेली आहे, संपत्ती कशासाठी कमवलेली आहे, आणि आपल्याला सुरुवातही शून्य आहे, अंतिमही शून्य आहे. त्यामुळे ह्या अशा संपत्तीचं साठवणूक करून ठेवण्यापेक्षा आज गरज पडलेली आहे ही संपत्ती आपण इतरांना देण्याची. त्यामुळं असे काही चांगले कर्म आहेत की आपण करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे सर्व माझ्या युवक मित्रांना जे काही नोकरीसाठी इतर ठिकाणी गेलेले आहेत त्या सर्वांना विनंती करतोय की आपण आपल्या गावामध्ये मदत कार्य सहकार्य चालू ठेवा. नुसतं सरकारवरती आपण बसून चालणार नाहीये. आज शेतकरी बुडालेला आहे, खरीपाची पूर्ण पिके, मी वास्तविकतेचं भान करून देतोय, खरीपाची पूर्ण पिके, रबी तर येणार असं काय वाटत नाहीये, पण खरीपाची जे काय उडीद असेल, सोयाबीन असेल, ही पिके गेलेली आहेत मित्रांनो. आज तुम्ही नोकरधंद्यावर, उद्योगधंद्यावर कुठं असाल, तुम्ही बघत असाल माझ्या अक्रोड तालुक्याची हालत, माझ्या सोलापूरची हालत, माझ्या मराठवाड्याची हालत. पण हालत बघताना मी फील्डवरती एक शेतकरी बंधू म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक नागरिक म्हणून मी सूचित करू इच्छितो, खरोखरच इथल्या शेतकऱ्याची हालत बिघडलेली आहेत आणि त्याचा प्रश्न सतावत आहेत त्याला जगण्याचा. आज मी बघतोय काही ठिकाणी ऐकतोय की कित्येक लोक आज त्याची अवस्था बघून फास लावून घेत आहेत, त्यांची लेकरं रडताना मी पाहतोय. त्यामुळं अस्वस्थ होतोय आणि विनंती करतोय की आपण आपल्या कर्माला जागा. पुढाऱ्यांनो, तुमचे काम तुम्ही करा. आमदार खासदार असतील, मदतकार्य लवकरात लवकर पोचेल याची व्यवस्था झाली पाहिजे. आणि लोकप्रशासन जे आहे, जे काय स्थानिक तहसीलदार असतील, NDRFच्या मदतीने जे काही त्यांनी काम करत आहे, त्यांना काही सुखसुविधेचा अभाव असेल तो त्यांनी लवकरात लवकर त्याचं नियोजन करावं, जेणेकरून आपल्याकडे सर्व सुविधा व्यवस्थित असायला पाहिजे. एकही जीव आपल्या ह्या कारणामुळे मृत्युमुखी पडला नाही पाहिजे. तर मी सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करीत आहे की आपण प्रथम आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं, आपण आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाबाळाचं रक्षण करा आणि योग्य सुरक्षित ठिकाण गाठा, जेणेकरून ते धोक्याची पातळी ओलांडलेली जागा आहे तिथं आपण धोक्यात अडकू नये. कारण आपलंही कर्तव्य आहे, नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे, आपण आपली जबाबदारी ओळखून कार्य केलं पाहिजे. तर मला एकच सांगायचं आहे, स्थानिक जे काय आमदार असतील, स्थानिक जे काही खासदार असतील, तर त्या लोकांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणं गरजेचं वाटतंय. आणि सोलापूर जिल्ह्यातील जे काही मदत कार्य चालू आहे, जवळपास 4,000-5,000 लोकांना पाण्यातून काढलेलं आहे, जनावरांना पाण्यातून काढलेलं आहे, शेळीनं काढलेलं आहे, मेंढीला काढलेलं आहे. पण ह्या पलीकडे जाऊन कित्येक मृत्युमुखी देखील पडलेले आहेत. आता ही अवस्था माणसावर येऊ देऊ नका, कारण माणसावर आली
तर तुम्ही असण्याचं, सरकार असणाऱ्याचं आणि पुढारी असण्याचं काही उपयोग होणार नाही आहे. पण त्याहीपेक्षा जे लेकरं आहेत, जे इथली लेकरं आहेत, जी कामासाठी कमवते म्हणून तुम्ही बाहेर गेलेले आहेत, तुमचं परम कर्तव्य आहे मित्रांनो. संपत्ती परत कधीही कमवू आपण, पण आपले हे काय गावातील जे काय नागरिक आहे ते गावासाठी जे काय कर्तव्य आहे, सामाजिक जे हित आहे आपण पाळलं पाहिजे. त्यामुळे सर्वांना विनंती करतो, होता होईल आपण जिथं असाल तिथून जे शक्य होईल त्या पद्धतीनं सहकार्य करा, की हीच वेळ आहे आणि आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची वेळ आली आहे. साधारणतः 130 वर्षामध्ये पहिल्यांदा हा अनुभव जवळपास सोलापूर जिल्ह्यातील काही भागात अनुभव घेतोय आम्ही, की ते राष्ट्रीय महामार्ग वगैरे बंद होण्याच्या घटनाही घडल्यात आणि काही गावं पाण्यात असल्याचंही आपण बघतोय. आणि अजून तरी पाहायला गेलं तर जे मृत्यूदर आहे, जे जनावरांचं मृत्युमुखी पडलेले वगैरे, ह्याचा अभ्यास करण्याची ही वेळ नाही आहे, त्यांना वाचवण्याची गरजेची वेळ आहे. त्यामुळं एकच खंत वाटते की आपला शेतकरी राजा जगला पाहिजे आणि शेतकरी राजाला कुठेतरी लाईनमध्ये थांबून बिस्किटं वगैरे घेण्याची वेळ यायला नाही पाहिजे. कारण एवढा महाराष्ट्र सरकार चांगला आहे. मुख्यमंत्री सहायता फंड असेल, प्रधानमंत्री सहायता फंड असेल, यातून जी शक्य असेल ती करणं गरजेची वाटते. पण आज देवेंद्र फडणवीस साहेब, मी एक शोकांतिका म्हणून तुम्हाला बोलतो आहे, ज्या वेगाने तुम्ही आमच्यापर्यंत सेवा पोहोचवल्या पाहिजे त्या वेगाने मिळत नाही आहे. तुम्ही कृपा करून जिथं असाल तिथून ही सेवा पुरवण्याचा प्रयत्न व्हावा ही अपेक्षा. आणि आपल्याकडे उद्याचं भविष्य म्हणून, नेतृत्व म्हणून, एक चांगलं नेतृत्व म्हणून आम्ही बघतोय, तर आपण त्या चांगलं नेतृत्व म्हणून आपली प्रतिमा कायम ठेवून घ्यावी. आणि खास करून अक्रोड तालुक्यातील सचिन कल्याण शेट्टी आमदार खूप ठिकाणी त्यांनी दौरे करून, सगळीकडे आहे, पालकमंत्री वगैरे दौरे करून तुम्ही योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळताय. पण मी आपणासही विनंती करतोय, हाताळणं आणि त्यांच्याकडे मदत पोचवणं थोडंसं वेळ होत आहे. तर मी आपणास खास करून विनंती करतोय. आणि खासदार ओमराजे निंबाळकर ज्या युद्ध पातळीवर काम करतात त्या पद्धतीनं आमचे खासदार कोणत्या पातळीवर काम करतात हा का राजकीय विषय नाही आहे. पण तरी देखील मॅडम, अक्कलकोट तालुक्यात या तुम्ही, ज्या ज्या मंडळात काय झालंय पहा तुम्ही. आज सर्वांनी मिळून थोडीशी मदत आणि आज जी गरज आहे हाताला हात द्यायची तेवढी द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. पण आज मी मदतीची अर्थ हाक सर्वांना देतोय, पुढाऱ्यांना, युवकांना, जे काय चांगल्या स्थिती म्हणजे भरभक्कम ह्याच ग्रामीण भागातून जाऊन उभे राहिलेले लोक आहेत त्यांना, की आपण आज शेतकरी राजाकडे बघितलं पाहिजे. त्याचा अपमान होता कामा नाहीये. त्याला कुठंतरी लाईनीत उभं करून देणं हे आपल्या कुणालाच शोभणार नाहीये. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतोय, कृपया आपण आपल्या पद्धतीने शक्य ती मदत शक्य त्या ठिकाणी द्यावी. आपलं कर्तव्य, सामाजिक जे काय कर्तव्य आहे ते त्याचं भान ठेवून आपण काम करावं हीच नम्र विनंती. सर्वांना सुरक्षिततेसाठी शुभेच्छा देतो. एकमेकाची काळजी घ्या, एकमेकांना हात द्या. धन्यवाद. आपला बंधू संजय किणीकर.